पालक पराठा बनवणार आहे। मी स्वच्छ पालक साफ करून घेतलेली आहे आणि ही पालक व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। माझी पालक जरा सुकलेली दिसत आहे कारण की मी एक दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते पाने असे सुकलेले आहेत। व्यवस्थित अशी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर ही आपण कट करून शिजायला लावणार आहे। जास्त काही शिजवायचं नाहीये, थोडंसं 5 मिनिटं शिजून घ्यायचे आहे। ही पालक आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 5 मिनिटं शिजून घ्यायची आहे। जास्त शिजवायची नाही आणि जास्त पाणी पण टाकायचे नाही, फक्त आपली पानं बुडतील एवढंच पाणी टाकायचं आहे आणि मस्त 5 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। आता आपली पालक शिजेस तोपर्यंत आपण हे बाकीचे साहित्य जमा करायचे आहे। 4-5 मिरच्या घ्यायच्या आहे, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे। जास्त प्रमाणात हळद नाही टाकायची, थोडीशी नॉर्मल टाकायची आहे। थोडासा जिरा, थोडासा हिंग, चिमूट भरच घ्यायचं आहे कारण की मी फक्त 2-3च पराठे करणार आहे, कारण की माझी एकटीच मुलगी खाते म्हणून तिच्यासाठी स्पेशल डिश बनवणार आहे, कारण की ती पालक नाही खाते। थोडीशी कोथिंबीर, हळद आणि हे गव्हाचं पीठ आहे आणि हे बेसन पीठ आहे। आपला जो पालक शिजून झाल्यानंतर ना तो जेवढं पीठ आणि बेसन पीठ शोषून घेईन तेवढंच आपण टाकायचं आहे। जास्त प्रमाणात पीठ ॲड करायचं नाही आणि बेसन पीठ पण 1 स्पून टाकायचं आहे। आणि आता आपण हे मिक्सरमध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीर, थोडासा अद्रकचा तुकडा पण तुम्ही टाकू शकता। हे सगळं आपण वाटण करणार आहोत आणि शिजवलेली पालक पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि ग्रेव्ही करून घेणार आहोत। पालक पराठ्यामध्ये पीठ मळताना तुम्ही थोडंसं सफेद तीळ पण टाकू शकता। आपली पालक शिजून झालेली आहे। त्याच्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये सगळं ग्रेव्ही करणार आहोत। कोथिंबीर, लसूण, जिरी, हिंग, हळद, मीठ, जिरा हे मिक्सरमध्ये आपण बारीक ग्रेव्ही करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्या ग्रेव्हीमध्ये आपण ही पालक पण ॲड करणार आहोत आणि एकदा थोडंसं मिक्सरमध्ये फिरवणार आहोत। हे आता सर्व मिक्सरमध्ये बारीक ग्रेव्ही करून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण पालक पण टाकलेली आहे। आता हे आपण सर्व एका परातीमध्ये व्यवस्थित काढून ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे गव्हाचं, थोडंसं बेसन पीठ टाकायचं आहे आणि सफेद तीळ टाकायचे आहे माझी पालक कमी आहे म्हणून मी हे सगळं पीठ वगैरे हे सगळं थोडं घेतलेलं आहे। तुमची पालक जेवढी असेल, तुमचा मसाल्याची ग्रेव्ही जेवढी असेल त्याच्यानंतर आपण ठरवतो की किती पीठ घ्यायचं आणि किती त्याच्यामध्ये सगळं प्रमाण टाकायचं। हे असं व्यवस्थित आपण पाणी टाकायच्या अगोदर हे व्यवस्थित हाताने छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे। आपल्या पालकला जे पाणी सुटलं आहे ना ग्रेव्ही केलेलं, त्याच्यानीच आपण व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। चांगलं हाताने रगडू घ्यायचं आहे आणि आपलं गव्हाचं पीठ जसं आपण मळतो चपातीसाठी तसंच हे व्यवस्थित मळायचं आहे आणि 5 मिनिटं कॉटनचा कपडा किंवा झाकण टाकून थोडंसं मुरायला ठेवायचं आहे। आपलं पीठ मस्तपैकी मुरलेलं आहे। पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे, गोल करायचे आहे गोळे मस्त। आणि तुम्ही कोणत्या पण सर्कलचे हे करू शकता, छोटे स्मॉल साईज पण करू शकता, मोठे पण करू शकता किंवा पुरीसारखे पण बनवू शकता, पण गोल सर्कलमध्ये करायचं आहे। आपला तवा तापलेला आहे, याच्यावरती तुम्ही थोडंसं तूप लावू शकता किंवा तेल पण टाकू शकता। त्याच्यावरती आपला लाटलेला पराठा टाकायचा आहे। आपला हा पराठा दोन्ही साईडने आपण पुरी जशी लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलं। तुम्हाला जाडा हवा असेल तर तुम्ही जाडा पराठा बनवू शकता किंवा पातळ पण बनवू शकता। पराठा बनवून झालेला आहे। आपला तवा पण छान तापलेला होता म्हणून लगेच आपण पराठा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही पराठ्याला तूप पण लावू शकता, अमूल बटर पण लावू शकता आणि नॉर्मल तेल, सनफ्लावर तेल पण लावू शकता। मस्त मीडियम गॅस करून दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचा आहे। जास्त गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे,
जर पातळ पराठा असेल तर तो पटकन भाजला जातो, पण थोडंसं साईज जाड असेल तर तो व्यवस्थित बारीक गॅस करून भाजायचा आहे. रेडी झालेला आहे. आपण ह्याच्या पुऱ्या पण बनवू शकतो आणि नॉर्मल पराठा पण बनवू शकतो. हा पराठा तुम्ही दही बरोबर पण खाऊ शकता, लाल चटणी बरोबर पण खाऊ शकता. बाय.